रामकृष्ण हरी मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप स्वागत आहे। पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा म्हटलं की डोळ्यांसमोर दिसतात ते गरमागरम भजी। म्हणूनच आपल्या स्वयंपाकघरात आज बटाटा भाज्यांचा बेत केलाय। चला तर मग करूयात सुरुवात। सर्वात आधी या प्रकारे मी बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि आपल्याला याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। या साइजचे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला जर एका बटाट्याचे करायचे असतील तरी सुद्धा चालेल। बटाटे शक्यतो मोठ्या आकाराचे घ्या, म्हणजे छान असे मोठे मोठे काप पडतात। या प्रकारे मी दोन्ही बटाट्याचे काप करून घेते। आता इथे आपले दोन्ही बटाट्यांचे काप करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे बटाट्याचे स्लाइस आता पाण्यामध्ये टाकून मी स्वच्छ असे 2 वेळा धुवून घेणार आहे, जेणेकरून यामधलं सर्व स्टार्च निघून जाईल। बटाट्याचे स्लाइस धुवून झाल्यानंतर आपल्याला यामधले पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। तुम्ही सुती कपड्यावर ठेवून सुद्धा पाणी काढून घेऊ शकता। हे आपण या प्रकारे पसरवून ठेवूयात, म्हणजे पूर्ण पाणी व्यवस्थित असं निघून जाईल। पाणी निथळेपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊयात। इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेते। पीठ चाळणीने चाळून घ्या, म्हणजे कचरा काही असेल तर निघून जातो आणि पिठाच्या गुठल्या सुद्धा होत नाहीत। त्यासोबत मी इथे घेतले 2 चमचा तांदळाचं पीठ। पाव चमचा ओवा टाकायचा आहे। ओवा थोडा हातावर चोळून घ्या आणि मग टाका। पुढे यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग। चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेते। अर्धा चमचा जिरा पावडर, छान स्वाद येतो। पुढे मी 1 चमचा मिरची पावडर घालते। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पुढे घालायचे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स। हे मी चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेते। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचंय। हलवून घेऊयात। लक्षात ठेवा, एकत्र पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय। पुन्हा थोडं पाणी घालते। असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय। आपण यामध्ये सोड्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत, त्यामुळे पीठ भिजवून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय। या प्रकारे एकाच डायरेक्शन मध्ये हे पीठ हलवून घ्यायचंय, जेणेकरून भजी छान असे फुगतील। जवळजवळ 5 मिनिटं हे पीठ मी एकाच डायरेक्शन मध्ये हलवून घेतले। आता यामध्ये घालायचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि सोबतच 2 चमचा गरम तेल घालायचंय। चांगलं मिक्स करूयात आणि भजी करायला घेऊयात। आता हे बटाट्याचे स्लाइस चांगले आपले कोरडे झालेले आहेत। आपण भजी करायला सुरुवात करूयात। इथे भजी तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले। भजी सोडून घेऊयात। भजी सोडते वेळी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि भजी सोडल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवर भजी हळूहळू शेकून घ्यायचे आहेत। भजी सोडल्यानंतर गॅस जास्त फास्ट करायचा नाही, मध्यम आचेवर ठेवायचे, नाहीतर वरून भजी लालसर होतात खूप आणि आतमध्ये कच्चे राहतात। छान अशी भजी आपली आता शेकल्यात। थोडं तेल निथळून घ्यायचं आणि भजी काढून घ्यायची। याच प्रकारे मी सर्व भजी तळून घेणार आहे। इथे बघू शकता तुम्ही भजी किती छान असे टम फुगलेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया असेच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।